नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. दृष्टीहीन बांधवांचा महापालिकेवर धडक मोर्चा. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवर एक मोठा धडक मोर्चा काढण्यात आला. रोजगार, घरकुल, स्टॉल वाटप, हायटेक लायब्ररीची निर्मिती आणि 5% दिव्यांग कल्याण निधीचा योग्य वापर करावा या प्रमुख मागण्यांसाठी शेकडो दृष्टीहीन बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. महापालिका परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे काही काळ वातावरण तापले होते. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राच्या विभागीय शाखा नाशिकद्वारे आयोजित या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने या नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाला आमच्या अंधांच्या रास्त मागण्यांचे निवेदन देऊन त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही हा करतो आहे. आमच्या काही रास्त मागण्या आहेत, जशा या महानगरपालिकेच्या उत्पन्नातल्या 5% निधी हा अंध आणि इतर दिव्यांगांच्या कल्याणासाठी संपूर्ण वापरात यावा हे अपेक्षित आहे. या सर्व अंध दिव्यांग लोकांना त्यांच्या हक्काचं घरकुल, त्यांच्या हक्काचं वाचनालय, त्यांच्या हक्काचं निराधार पेन्शन योजना हे त्या महानगरपालिकेच्या वतीनं निर्धारित करणं अपेक्षित आहे. परंतु या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून अत्यल्प निराधार योजना राबवली जाते, अत्यंत अल्प अनुदान दिले जातं. त्या अनुदानामध्ये ती वाढ करून किमान 6,000 रुपये दरमहा करण्यात यावा ही आमची एक प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे सर्व अंध आणि इतर दिव्यांगांना त्यांच्या हक्काचं घरकुल बिना अट, म्हणजे कुठलीही जात पात ही अट न ठेवता केवळ दिव्यांग म्हणून आरक्षण द्यावं ही एक सर्वात महत्त्वाची मागणी आहे. त्याचप्रमाणे या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाकरिता एक अद्ययावत वाचनालय, ऑडिओ जिथे तयार होईल, जे रेकॉर्डिंग होऊ शकेल, तिथं ब्रेल पुस्तकं वाचण्यासाठी उपलब्ध असतील असं एक अद्ययावत वाचनालय या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निर्माण करण्यात यावं ही एक आमची मागणी आहे. या सर्व सुशिक्षित बेरोजगारांना, जे शिक्षित झालेले अंध आहेत, जे 100% अंध आहेत, अशा लोकांना आपण आपल्या शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावे. त्याचप्रमाणे या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे स्वयंरोजगाराकरिता जागा दिली जाते, आम्हाला किमान 200 स्क्वेअर फूट जागा देणं शासनाचे आदेश असतानाही महानगरपालिकेने अद्याप आमच्या बेरोजगारांना असे स्टॉल उपलब्ध करून देण्यापासून वंचित राहिलेली आहे. या महानगरपालिकेच्या प्रशासनाला आणि इथल्या सर्व नेते मंडळींना आमची आग्रहाची विनंती आहे की आमच्या या रास्त मागण्या पूर्ण कराव्या. अन्यथा आज जे छोट्या स्वरूपामध्ये आपण जे आंदोलन बघता, याला विस्तृत, दीर्घ आणि आक्रमक पवित्र आम्ही अपनावणार आहोत आणि भविष्यात या आमच्या रास्त मागण्या मान्य करून घेण्याच्या दृष्टीनं आम्ही संपूर्णतः प्रयत्न करू. एवढंच तुम्हाला या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. नमस्कार. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा नासिक की तरफ से हम लोग यहाँ कॉरपोरेशन ऑफिस के बाहर रैली की शक्ल में आए हैं और हम लोग यहाँ पे धरना दे रहे हैं. इसका कारण ये है कि जो हमारा 5% का जो निधि है महानगर पालिका में वो आरक्षित होता है और ये जो पूरी तरह से खर्च होना चाहिए, इसका पूरी तरह से उपयोग हो, पूरी तरह से इसका इस्तेमाल हो, ये हमारी मांग है. हमारी सबसे पहली मांग है कि जो अनुशेष हमारा भरा हुआ नहीं है, वो अनुशेष जो है उसकी भर्ती तुरंत हो. उसके बाद कॉन्ट्रैक्ट बेसिस में भी कुछ भर्तियां होनी चाहिए और उसमें भी दृष्टिहीन व्यक्तियों को सम्मिलित किया जाना चाहिए. उसके अलावा जो पेंशन महानगर पालिका की तरफ से दी जाती है, कॉर्पोरेशन की तरफ से दी जाती है, उसमें भी लगभग
3,000 रुपये के अलावा 6,000 रुपये तक उसको बढ़ाया जाना चाहिए। उसके अलावा शहर के अलग अलग हिस्सों में दृष्टिहीन व्यक्तियों को स्टॉल दिए जाने चाहिए, ये एक हमारी डिमांड है। उसके अलावा जिन लोगों के पास अपना खुद का मकान नहीं है, घरकुल के अंतर्गत महानगर पालिका बहुत सारे लोगों को घर देती है, तो हमारी भी डिमांड ये है कि जो ज़रूरतमंद दृष्टिहीन है उनको भी घर दिए जाए, ये एक हमारी डिमांड है। जगह आरक्षित करके उसके अलावा जो अभी आगामी कुंभ मेला है उसमें भी हमारे लोगों को कुछ स्टॉल आरक्षित किए जाने चाहिए। इसके अलावा एक डिमांड हमारी ये भी है कि जो बच्चे पढ़ाई कर रहे हैं, जो पढ़ना चाहते हैं, उनके लिए एक हाईटेक लाइब्रेरी की व्यवस्था की जाए। हमारे लोगों के लिए एक शहर के बीचों बीच एक समाज मंदिर और अच्छा सा गार्डन हो जो हमारे अपने हक का हो, ये भी हमारी डिमांड है। नासिक में दृष्टिहीन व्यक्तियों को आसानी से रास्ता चलना इजी हो जाए, इसके लिए हम चाहते हैं कि जगह जगह जो कारपोरेशन है उसकी तरफ से व्यवस्था की जानी चाहिए, ऑडियो सिग्नल की व्यवस्था की जानी चाहिए, टेक्टाइल्स की व्यवस्था की जानी चाहिए। इस तरह की कुछ हमारी डिमांड्स हैं। जो दिव्यांग भवन कारपोरेशन ने बनाया है, वो दिव्यांग भवन जो बहुत ही आउटसाइड में है, हमारे लोग वहाँ तक ठीक से जा नहीं पाते, वो जो दिव्यांग भवन है वो शहर के बीचों बीच चाहिए। इस तरह की कुछ प्रमुख डिमांड्स हमारी है, वो पूरी होनी चाहिए। अगर वो पूरी नहीं होती है तो ये जो आज आप छोटा सा आंदोलन देख रहे हैं, कल को ये बड़ी शक्ल भी अख्तियार कर सकता है। कृपया इसकी नोंद ली जानी चाहिए। कोण म्हणतं देणार नाही? जे 6वं अंग म्हणून आम्हाला पाहिलं जातं, पण ह्या सरकारकडनं जी काही उपेक्षा आहे आणि त्या केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांच्याच याचं सरकार हे महापालिकेतही आहे। आणि जे दिव्यांग भवन सध्या आहे तिथे जाताना सर्व दिव्यांगांना, सर्व प्रकारच्या दिव्यांगांना अनेक अडचणी येत आहेत। तर माझी ह्या महापालिकेला विनंती आहे, दिव्यांग घेऊन पुन्हा सांगतो की सन्मान देण्यापेक्षा दिव्यांगाची खरी गरज काय आहे आणि ते भवन अशा ठिकाणी यावं की प्रत्येक दिव्यांगाला जाण्या येण्यासाठी ते सुलभ झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। या मागण्या घेऊन आपण या महापालिकेवर जात आहोत। तसंच आमचं जे काही एक ट्रेनिंग सेंटर आहे, या ट्रेनिंग सेंटरचा जो करार आहे तो आम्हाला वाढवून मिळावा, कारण ह्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून 568 लोक आतापर्यंत स्वयंरोज नोकरी त्यांना त्या कम्प्युटर टायपिंगच्या प्रशिक्षण केंद्रातून मिळालं आहे। ह्या आमच्या मागण्यांसह आम्ही या मोर्चा घेऊन चाललो आहोत। आंदोलनाची तीव्रता वाढल्याची दखल घेत प्रशासनाला तातडीने पावले उचलणे भाग पडले। स्थायी समितीचे चेअरमन मच्छिंद्र सानप यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली। त्यानंतर महापौर हिमगौरी आयरे यांनी आंदोलकांच्या विशेष शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली। चर्चादरम्यान महापौरांनी दृष्टिहीन बांधवांच्या सर्व मागण्यांवर येत्या महिनाभरात गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले। प्रशासनाच्या या आश्वासनानंतर आणि विनंतीनुसार आंदोलकांनी तुर्तास आपले आंदोलन स्थगित केले आहे। मात्र दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। या मोर्चानंतर महापालिका प्रशासनाने दिव्यांग कल्याण निधीच्या अंमलबजावणीबाबत हालचाली सुरू केल्या आहेत। प्रतिनिधी तबरेज शेख, नाशिक आवाज।